नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे शशी भाऊंकडे. यांचं नाव म्हणजे रेसिंग क्षेत्रामध्ये एक आदराने घेतलं जाणार नाव की बाबा भरपूर एक 3-4 वर्षापासून जे रेस खेळतात त्याच्यामध्ये भरपूर वेळा विनर आहेत किंवा जे काय बाकीची माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. तुमचा वेळ नाही करता. भाऊ, तुमचं पूर्ण नाव सांगायला. माझं नाव शशिकांत बालवडकर, पत्ता बालेवाडी. हे आपले सहकारी सर. नाव सांगा आपलं. एकदा त्यांच्याकडे माईक द्या बरं. नाव सांगा. बोला नॉर्मल बोला. नाव सांगा आपलं. दीपक तापकर. ओके. पत्ता इथं पुण्यातच. ओके. हे आपले सहकारी म्हणजे एडब्ल्यूचं नियोजन आपण पाहता. नाही तर त्याचं करण लॉफ्ट म्हणून आहे. करण लॉफ्ट. माझा डीएसटी लॉफ्ट आहे. आम्ही सगळे मित्र आहे. डीएसटी लॉफ्ट आपला कुठं आला? इथंच मान लॉफ्ट. आम्ही सगळे एका क्लबचे थोडक्यात. आपल्या पण लॉफ्टचे व्हिडिओ घेऊन नंतर. तर भाऊ, किती वर्षापासून आपण या क्षेत्रात काम करताय? मी जवळपास एक 15 वर्ष झालं असं रेसिंग क्षेत्रात काम करतो. त्या क्षेत्रामध्ये पहिल्यापासून रेसिंग क्षेत्रातच आहे का पहिले वेगळे पक्षी होते काय? पहिले साधे पक्षी होते. साध्यातनं मग रेसिंगचं थोडं नाद लागला. मग तिथनं जे रेसिंगच्या ह्याच्यातच आहे ते आतापर्यंत रेसिंगच्या क्षेत्रातच आहे. रेसिंग मध्ये किती दिवसावर म्हणजे आता किती वर्ष झाले आलेले? एक 15 वर्ष झाले असेल मी रेसिंग मध्ये आले. आणि त्याच्या आधी जे साधे होते ते किती वर्ष सांभाळले? ते साधे म्हणजे मी फार एक 7वी-8वी ला असताना माझ्या वडिलांना, म्हणजे तुमच्या मुला एवढे होते तेव्हापासून? मुला एवढा होता. आणि माझ्या वडिलांना पण आधीपासून ते पक्ष्यांचा नाद होता. तेच मी पुढं आपलं. ओके. आता हे रेसिंग क्षेत्रात चालू केले तेव्हापासून आता आपल्याकडे कोणत्या ब्रीड होऊन गेल्यात? म्हणजे बाहेरच्या कुठून पक्षी आपल्या इम्पोर्ट झालेले? तसे भरपूर बाहेरने इम्पोर्ट केलेले. पण माझी प्रॉपर लाईन म्हणजे माझे मित्र आहे बाप्पू मेजर म्हणून. त्यांनी ब्रीड आणलं होतं एक 15 वर्षापूर्वी, 15 ते 16 वर्षापूर्वी कलकत्त्यावरनं. म्हणजे चांगल्या फॅन्सियर कडनं पक्षी आणले होते. जोसेफ ली म्हणून त्याच्या ब्रीडचे पक्षी होते. ती जुनी ब्लड लाईन होती. ती ब्रीड केली आपण. हो. तर ती त्यांनी आणली होती. त्यांच्याकडनं मग ती आपल्याकडं आली. ते तिथं ब्रीड करायचे. मी तिथनं इथं रेसमध्ये उडवायचो. आणि तीच ब्रीड माझ्याकडं आतापर्यंत 300, 400, 200 असे पूर्ण 1000 पर्यंत तीच लाईन माझी पूर्ण विनर होत चाललेली. आता जे 1000 किलोमीटर पर्यंत चालू आहेत ते त्याच लाईनचे पक्षी आहेत का वेगळे पक्षी आहेत आपल्याकडे? त्याच लाईनचे पक्षी. काहींना थोडे इम्पोर्ट केले होते. त्याच्यातनं थोडे क्रॉस ब्रीडिंग केले. त्यांच्या पिल्लांची पिल्ल असं हे करून लाईन थोडी डेव्हलप करत गेलो अजून. बरं, एक थोडीशी बेसिक माहिती म्हणजे इनब्रीड म्हणजे हा काय प्रकार आहे, त्याचे फायदे काय आणि तोटे काय ते एकदा आम्हाला सांगा. भरपूर जणांच्या कमेंट आल्यात आम्हाला. इनब्रीड म्हणजे आपली जी मेन बेस लाईन असते, बरोबर, तर ती लाईन पुढं टिकून राहण्यासाठी त्यांचे आपण इनब्रीड शक्यतो करून ठेवले पाहिजे. भविष्यात ती लाईन आपली पुढे चालली, लाईन मेंटेन राहण्यासाठी इनब्रीड केली जाते. हो. ते इनब्रीड केलेले जे पट्टे निघतात किंवा त्याचे बच्चे निघतात ते रेस साठी रिझल्ट देतात का? नाही, ते रेस तुम्ही लॉक फ्लाइंग करू शकता, पण रेसला पाहिजे रिझल्ट नाही देणार. तुम्ही त्या लाईनला दुसऱ्या लाईन क्रॉस करा, ते तुम्हाला 100% रिझल्ट देणार. थोडक्यात प्युरिटी जपून ठेवण्यासाठी ती इनब्रीड करावी. दुसरा काय? हो, त्याच्यासाठीच इनब्रीड करणं गरजेचं ठरतं. ओके, चल आपले पक्षी दाखवा एकदा. सुरुवात करा आम्हाला. आता हा पक्षी, हा मेल, हा माझ्या लॉफ्ट मधला सगळ्यात बेस्ट पक्षी. थोडक्यात लॉफ्टची शान आहे आपली. हो.
त्याचं नाव मी शिवा ठेवलेलं आहे. हा किती वर्षापासून रेस खेळलाय किंवा हा किती वर्ष कंटिन्यू 3 वर्ष झाले ओके हा रेस खेळतोय. 3 वर्ष झालं की 1000 किलोमीटरला घरी येतोय प्लेसमेंट आहे. ओके आता किती दिवसापासून रेस बंद केली त्याची आता ब्रीड वर घेतलाय का कसं काय त्याला आता मागच्या वर्षीच तो खेळलेला आहे. आता स्टॉप आता ब्रीडिंगला त्याला घेत. मागच्या वर्षी पण त्याने ब्रीडिंग केलेलं आहे. ओके त्याचे त्यावेळेस छोटे छोटे बच्चे असताना सुद्धा तो माझ्याकडे 1700 किलोमीटरला असा विनर झालेला विनर आहे. झालेला आहे. हो ओके तो म्हणजे रिटर्न आलेला आहे का विनर झालेला आहे प्रॉपर विनर झालेला आहे. 1000 ला विनर आहे. हो त्याच्या आधी छोट्या छोट्या रेस किती खेळाय छोट्या रेसला पण 200 पासून तो 1000 पर्यंत खेळलेला आहे. त्याला जी फिमेल लावली आहे त्याचे काय आता ही जी फिमेल लावलेली आहे ही मी इम्पोर्टची डायरेक्ट मुलगी घेतलेली. ओके ही इल्जा आणि सारा म्हणून एक फिमेल आहे. ओके रोगाला बळीचं पण. पक्षी हा ब्रेड हे मी आता ह्या वर्षी घेतलेली खास त्या शिवासाठी. शिवासाठी तर हिची हिस्ट्री ही 1000 किलोमीटर 1500 2800 किलोमीटर पर्यंत त्यांची ब्लड लाईन आलेली आहे. ही ब्रीड कव्हर केलेली आहे त्यांच्याकडे म्हणजे विनर झालेली. विनर झालेले आहेत. हो तर मी ही लाईन आपली अजून आपल्या पक्षांमध्ये मिक्स करून पुढे वाढण्यासाठी ही एक घेतलेली होती फिमेल. ह्या लाईनचा एकच पक्षी आहे आपल्याकडे अजून दुसऱ्या हा ही एक घेतलेली आहे आणि अजून आता एक 4 दिवसापूर्वी 2 बच्चे घेतलेले. हीच लाईन आहे. ही थोडं अजून थोडं जेलिमाचं त्याच्यात थोडस मिक्स आहे. मिक्स मध्ये. ओके यांच्या आतापर्यंत काय पट्टे रिझल्ट घेतलाय का अजून नाही घेतलेला काय नाही. आता ह्या वर्षी ब्रीड केलंय. आतापर्यंत किती पट्टे काढले त्या जोडाचे आता एकच काढलंय आणि दुसरीकडे ठेवलेत. आणि हा पक्षी माझा बेस्ट माझ्या लॉफ्ट मधला सगळ्यात भारी पक्षी सगळ्यात आवडता पक्षी. हा आता आपल्या लॉफ्ट मध्ये सगळे पक्षी किती आहेत टोटल? एक 200 पक्षी असतील आता. 200 पक्ष्यांमध्ये सगळ्यात आवडता पक्षी हो शिवा. शिवा आईस लाईन एकदा दाखव. दुसरा जोड घ्या. हा सांगा. बाकीची माहिती आपल्याला त्यांचा जो आयकॉन आहे थोडक्यात पक्ष डावळी मधला तर त्याची माहिती पूर्ण त्यांचे मित्र देत आहेत. त्यांच्याकडून एकदा माहिती घेऊ आपण. सांगायचं पॅटर्न एक मिनिट. हा इकडे करा. ओके हा पक्ष ना पुण्याच्या इतिहासामधला सगळ्यात उत्कृष्ट पक्षी आहे. असं का तर कंटिन्यू 3 वर्ष झाली हा पक्षी 1000 ला उडलेला आहे. पहिल्या वर्षी ऍज अ यंग बर्ड उडला होता. ओके त्यावेळेस तो लेट आला होता. पण दुसऱ्या वर्षी विनर होता ओल्ड बर्ड मध्ये. आणि तिसऱ्या वर्षी पण करंट वर्षी पण हा विनर होता. आणि याची खासियत म्हणजे हा 200 300 400 ज्या काही रेस व्हायच्या प्रत्येक रेस मध्ये हा फ्लोन बर्ड आहे. साधारण बरेच प्लेसमेंट आहे. 2 रेस मध्ये किती अंतर असायचं? किती दिवसाचं अंतर असायचं? एक 6 दिवस 8 दिवस जसे जसे रेस असतात कंटिन्यू 6-8 दिवसात त्यात कंटिन्यू 400 किलोमीटरच्या रेस पर्यंत आहे ना एक 6-7 दिवसाचा गॅप असतो. 500 किलोमीटर झाल्यावर एक 10 दिवसाचा गॅप असतो. 500 ते 700च्या आसपास गेल्यावर एक 20-22 दिवसाचा गॅप असतो. प्रत्येक रेस मध्ये 20-22. आणि मग 700च्या पुढे गेलं की एक 20-25 दिवसाचा गॅप असतो. पण हा पक्षी त्याचा विंग पॅटर्न वगैरे बघा एकदम मास्टर बर्ड आहे. ह्याचे जे ब्लड लाईन होती किंवा ह्याचे आई वडील होते ते कलकत्ता लाईनच का दुसरी कोणती लाईन मिक्स आहे याच्यामध्ये? हो कलकत्ता लाईनचा बर्ड होता. सायन प्लस कलकत्ता लाईन शेशीचं कॉम्बिनेशन होतं. हा पक्षी यंग असताना आपण खेळलेला आहे 1000 आणि आजवर पुण्यामध्ये ज्या 1000च्या रेस झाल्या ना
त्याच्यामध्ये कन्सिस्टंट 3 वर्ष ओढलेली ही 2च कबूतर आहे. हा वैयक्तिक शिवा आणि एक दुसरी फिमेल आहे यशवंती म्हणून. हा कन्सिस्टंट 3 वर्ष ओढलेला पक्षी आणि 1000 मोठा खेळ. नाही 1000 साठी एक रेस खेळणंच मुश्किल आहे. कंटिन्यू 3 रेस खेळणं म्हणजे त्यासाठी पक्ष्यांमध्ये तर ते खासच. हा खेळ कसा आहे, शेवटी क्वांटिटीचा खेळ आहे, क्वालिटीचा खेळ तुमचा क्वालिटीचा आहे. क्वालिटीचा तुम्ही तुमच्याकडे 100 बर्ड असतील, 200 बर्ड असतील, त्या गोष्टीला काय महत्व नाही. हे पुण्यात पण नाही, महाराष्ट्रात पण नाही, इंडियात पण नाही आणि फॉरेन मध्ये पण. हा खेळ जो ओळखला जातो ना, हा फक्त क्वालिटीच्या जोरावरच ओळखला जातो. म्हणजे तुमच्याकडे क्वालिटीला 100 असते, एक असू द्या, पण तो क्वालिटी म्हणजे कसं आहे माहितीये का, फॉरेन कंट्रीज मध्ये ना बऱ्याच ठिकाणी असे पण फॅन्सर झालेले आहे की ज्यांच्याकडे वैयक्तिक 10 पेक्षा कमी पक्षी होते. बरोबर. की काही जणांकडे 1-2च पक्षी होते. पण मागचा तुम्ही जर त्याचा पूर्ण इतिहास युट्यूबला वगैरे बघितला ना, त्या कबुतरांचा ज्या नॅशनल मध्ये रेस होतात त्यांच्या, तर ते एक पक्षी पण नॅशनलला विनर झालेले. ही पण हिस्ट्री आहे या खेळाची. म्हणजे रेसिंग खेळाची हिस्ट्री आहे की इथं तुमच्याकडे पक्षी किती आहे त्याला महत्व, याला काय महत्व नाही. तुमच्याकडे क्वालिटी जी असेल ना त्याची क्वांटिटी पाहिजे. क्वालिटीची क्वांटिटी तुमच्याकडे असेल ना तर ती तुम्हाला कधी फायदेशीरच ठरणार आहे. बरोबर. जशी हे लाईनचे पक्षी आहेत, हे ब्लड लाईनचे आता साधारण किती पक्षी आहेत आपल्याकडे स्टॉकला? बरेच त्याच्याकडे जवळपास 30-40% पक्षी याच ब्लड लाईनचे. सगळ्यात रिझल्ट ह्याने दिलेला आहे ते. आणि आज नाही ते 700 तर काही वर्ष खेळलेली लाईन आहे. 1000 सगळ्यांना माहिती की 3 वर्ष 1000चा रेकॉर्ड आणि फ्लाइंग हिस्ट्री यांची. आपल्या पुण्यामध्ये 1000 ची रेस चालू झालेली किती वर्ष झाले? साधारण 4-1 वर्ष. 4-5 वर्ष. त्याच्यानंतर मी थोडक्यात यांनीच रेकॉर्ड केला. नाही, बरेच पक्षी आहेत, पण हे का तर वैयक्तिक हे जे 2 पक्षी आहेत ना, हा झाला याची यशवंती म्हणून, हे यंगबर्ड मध्ये पण 1000 ओढलेत आणि ओल्ड बर्ड मध्ये पण 1000 ओढलेत. असा पक्षीच नाही. तुम्ही पूर्ण पुण्याची हिस्ट्री चेक केली ना, असा पक्षीच नाही कोणाकडं जो यंगबर्ड 1000 फ्लोन आहे. सेकंड इयर पण आहे, थर्ड इयर पण. कसं असतं, एखाद्या वर्षी एखादी कामगिरी केली ना माणसाने, ती होऊन पण जाऊ शकते किंवा होऊ शकते, त्यात काही एवढं मोठं हे नसतं. पण तीच कामगिरी तुम्ही जेव्हा 2 वर्ष 3 वर्ष सातत्याने करता ना, तेव्हाच तुम्ही त्यात मास्टर होता. बरोबर. आणि मग ते कोणी केलं करू दे, म्हणजे कुठल्याही फॅन्सीयरचं कुठल्याही अंतरावर जेव्हा 3 वर्षाचे रिझल्ट असतात ना, तर ते तसेच असतात. कारण ते मास्टर झालेले असं म्हणून त्यांचं पक्षी तिथं उतरत चाललेलं असतं. थोडक्यामध्ये पुण्यामध्ये फॅन्सियर मध्ये ह्या पक्षाचा रेकॉर्ड अजून कोणी मोडलेला नाही, तुटणार पण नाही. कारण यंग बर्ड 1000 सोपं नाही. परत ओल्ड बर्ड 1000 मध्ये पण तो पक्षी खेळलेला आहे. 2 वर्ष विनर आहे हा ओल्ड बर्ड. पूर्ण वय किती आता साधारण या पक्षाचं? 3 वर्ष, 3-3.5 वर्ष, 4थं वर्ष चालू असेल. यंग बर्डचं कसं असतं, 11 महिन्याचा यंग बर्ड असतो तेव्हा तो खेळायला सुरुवात. थोडक्यात 11 महिन्याचा झाला, तिथून पुढे रेस खेळायला चालू झाला. 3 वेळा माझ्या 11 महिन्याचा असताना तो खेळायला सुरुवात झालेला. यंग बर्ड म्हणजे 1 वर्षाचा पक्षी असतो. 1 वर्षाचा पक्षी जेव्हा खेळतो त्याला आपण यंग बर्ड म्हणतो. मग तो यंग बर्ड मध्ये पण 1000 फ्लोन आहे. आणि दुसऱ्या वर्षी तो ओल्ड बर्ड मध्ये प्लेसमेंट बर्ड आहे. आणि हे लेटेस्ट वर्ष झालं त्यात पण प्लेसमेंट मध्ये चालू आहे. 1000 कन्सिस्टंटली 3 वर्ष तो फ्लोन आहे. ही यशवंती, तिचं नाव काय? हिचं पण आहे सैन बघ. उभा का? ओके. हे 2 पक्षी जसं आपण म्हणलं होतं ना, शिवा आणि हिचं नाव आपण यावर्षी यशवंती ठेवलेलं आहे. ही पण यंग बर्ड मध्ये असताना यंग बर्ड 1000 ओढलेली आहे शिवा बरोबर. आणि नंतर ना मग मागच्या वर्षी ही 3 वर्ष ओढलेली आहे. पण पहिल्या वर्षी ज्यावेळेस यंग बर्ड मध्ये ओढली ना, ती पण अशी लेट आली होती. पण दुसऱ्या वर्षी जी ओढली होती ना, तेव्हा तिचा रेकॉर्ड होता. पुण्यात 3rd डे उतरणारा पक्षी हा होता. म्हणजे सगळ्यात फास्ट जे होतं ना, ते 3ऱ्या दिवशी हा पहिला पक्षी उतरला होता. 3rd डे रिटर्नचा रेकॉर्ड हिच्या नावावर आहे पुण्याचा, मागच्या वर्षीचा. आणि या वर्षी पण ती 3rd विनर आहे. 1000 केम मध्ये. म्हणजे
2 दिवसात पक्षी येणं म्हणजे अजून बरं नाही का? झालाय एक पक्षी त्याचा आलेला आहे. सेकंड डे पण विनर आहे Second day यावर्षी. पण winner आहे, okay. तो आपण नंतर बघू. Okay. पण हे 2 का मी जास्त करून म्हटलं, हा. कारण यंग बर्ड 1000 फ्लोन, परत दुसऱ्या वर्षी दुसऱ्या 1000 वर्षी. विनर, परत तिसऱ्या वर्षी 1000 विनर. Okay. आणि सांगायचं म्हणलं ना, हे ज्यावेळेस खेळलेले आहेत ना ते कमीत कमी 20-22 पक्षांमध्येच खेळलेले आहेत. म्हणजे 1000 आता पुण्यामधून किलोमीटरला किती पक्षी जायचे त्यावेळेस? 1000 किलोमीटरच्या जे झालत्या ना हा. त्यामध्ये हे 20-22च होते. म्हणजे हे डरबी खेळल्यासारखे पक्षी आहेत. म्हणजे डरबी म्हणजे काय असतं, कमी पक्षी असतात त्यातून ती गुणवत्ता, म्हणजे हा. कमी क्वालिटीमध्ये पण त्यांनी ती गुणवत्ता दाखवली आहे. बरोबर. म्हणून मी तुम्हाला पण त्याविषयी जास्त का सांगतोय, हा. कारण ते बट त्या क्वालिटीचे आहेत की बरोबर. कमी असताना पण त्यांनी तितका प्रवास हा केलेलं. व्यवस्थित केलेला आहे. Okay. आणि याच्यानंतर मग त्याचे मागच्या वर्षी पण 5-6 विनर होते, या वर्षी पण 5-6 आहेत. त्याच्या अगोदर हे दोघं यंग बर्ड असताना हे 2 जण उतरले होते. हा एक, तो शिवा एक, आणि ही यशवंती. हिचं आपण या वर्षी नाव यशवंती ठेवलेलं आहे. आणि ही पण मल्टिपल रेस विनर आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की शॉर्ट डिस्टन्स कॅटेगरी वेगळी, मिडल डिस्टन्स कॅटेगरी वेगळी, लॉंग डिस्टन्स कॅटेगरी वेगळी. तुम्ही जेव्हा हिचे रिझल्ट बघसाल किंवा हिच्या ज्या विनिंगच्या हिस्ट्री बघसाल ना, तर हा पक्षी तुम्हाला 200 पण जिंकलेला दिसेल आणि 1000 पण जिंकलेला दिसेल. म्हणजे ऑल कॅटेगरी मध्ये खेळलेला क्वचित. म्हणजे आपण म्हणतो ना कुठल्याही याच्यामध्ये एक रेअर भाग असतो की कोणतरी वेगळं की तोच पक्षी सगळ्या रेस जिंकू शकतो. हे पण एक वेगळा इतिहास असतो. बरोबर. की कसं असतं, कुठला शॉर्टचा पक्षी शॉर्ट जिंकतो, मिडलचा पक्षी मिडल जिंकतो किंवा शॉर्ट पण जिंकतो. लॉंगचा पक्षी कधी पहिल्यापासून पुढे जिंकत नाही, कारण स्पीडची कॅपॅसिटी किंवा स्पीड आणि ते सगळ्याचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये. आणि हा पक्षी असा आहे की बरेच रेसेस खेळलेला आहे याच्या हिस्ट्रीमध्ये. ते नंतर तुम्हाला आपण त्याच्या हिस्ट्रीमध्ये साधारण छोट्या मोठ्या सगळ्या टोटल रेस किती झाल्या असतील शिवाच्या आणि यशवंतीच्या? 15+ विनर येते. म्हणजे 15+ रेसचे विनर येते दोघं. फर्स्ट लॉंगला तर हे फर्स्ट सेकंड असेच प्लेसमेंट आहे त्यांच्या. पण ज्या 200, 300, 400, 500, 700 ह्या ज्या रेस होतात ना, हे मल्टिपल रेसचे विनर. क्लबचं नाव सांगा आधी एकदा. क्लब आपलं PPMA क्लब आहे. PPMA क्लब. PPMA क्लबचे PPMA क्लब मध्ये खेळलेले. आणि हे सांगायचं का, कारण हे एक आदर्श पक्षी आहेत. म्हणजे पूर्ण पुण्याच्या हिस्ट्रीला एक आदर्श पक्षी आहे. जिद्द काय असावी आणि हद्द काय असावी, ते हद्द आणि जिद्दचा कॉम्बिनेशन आहे. म्हणजे हे पक्षी कधी शॉर्टला पण मागे नव्हते, शॉर्टला पण जिंकत होते, मिडलला पण जिंकत होते आणि लॉंगला पण जिंकले. असं पक्षी फार कमी असं सर्व गुण संपन्न थोडक्यात जो म्हणतो आपण ते त्याच्यामध्ये. आणि 1000 किलोमीटरच्या ज्या रेस झाल्या होत्या ना, या सगळ्या मार्च महिन्याच्या वेदर मध्ये होत्या. बरोबर. आणि हे कसं असतं, आपल्या पुण्याला काय एक 200-250 किलोमीटरचा टप्पा वेगळा आहे, त्याचं वातावरण वेगळं आहे. आणि त्याच्या पुढे जे आपलं चालू होतं 300, 400, 500 पर्यंत, हे तुम्ही थोड्याशा गरम भागात खेळता. अमरावती वगैरे, धुळे बिळे हा पट्टा तो झाला. बरोबर. आणि त्यानंतर 500च्या पुढे जे चालू होतं ते आपण MP च्या साईडला खेळतो. त्याच्यामुळे वातावरण बदलतं, तुमचं सगळं नैसर्गिक हे जे असतो भाग तो पण बदलतो, फॉरेस्ट वगैरे. त्यामध्ये कन्सिस्टन्सी दाखवणं खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे सर्व गुण संपन्न सगळ्या वातावरणात स्टेबल होऊन आलेला आहे थोडक्यात. म्हणजे हे दाखवायचे कारण एवढंच होतं की, कारण नवीन फॅन्स पण असतील ना, ते पण त्याचा अभ्यास करू शकतात की आपण क्वांटिटी पेक्षा भले सुरुवात आपली छोटीशी पाहिजे पण परफेक्ट पाहिजे, की जेणेकरून तुमच्या लॉट मध्ये 1-2 जोडी जरी चांगल्या क्वालिटीची असली तरी ज्यावेळेस तुम्ही स्वतः भाग घेता ना, त्यावेळेस तुमचे पक्षी येत राहतात, त्यावेळेस तुमचा तो खेळ टिकतो, आनंद टिकतो. शेवटी हा काय हा बिझनेस नाही, हा छंद आहे. बरोबर. आणि छंद कशासाठी, या छंदामध्ये आपल्या सगळ्यांचा आनंद आहे. जितका छंद तुम्ही चांगल्या पद्धतीत सांभाळाल तो तुम्हाला आनंदच देणार आहे. त्याच्यामुळं कोणी का असा ना, आम्ही पण तेच करतो, हे पण तेच करतात, सगळे तेच करतात. क्वांटिटीपेक्षा आपण क्वालिटीला महत्व दिलं पाहिजे आणि आपण ते शिकलं पाहिजे. आता कसं असायचं, जुन्या काळी ज्यावेळेस खेळ व्हायचे तेव्हा हे आय साईन म्हणजे जिंकलेल्या पक्षाचे आय पॅटर्न, विंग पॅटर्न किंवा तो पक्षी हे पर्सनली हँडलिंग करायला कोणाला भेटत नव्हतं. म्हणजे आता माझ्याकडे पण वैयक्तिक 8-10 वर्ष झाली रेसर कबूतर आहे. बरोबर. पण आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली ना नवीन, त्यावेळेस हे असं कोण दाखवत नव्हतं. म्हणजे असं युट्यूबचा पण हे नव्हता किंवा आपल्याकडे मीडिया तेवढा ऍक्टिव्हेट नव्हता. जसं आपण शिकायचं जर झालं तर आपण काय करायचो, गुगल वरती किंवा फेसबुक वरती जे पोस्ट यायच्या लोकांच्या त्याच्यावरती जे आपल्याला दिसायचं की
ह्या किलोमीटरवरती उडलेला पक्षी कसा आहे, त्याचा आय साईन कसा आहे, ते त्यावरून आपण अंदाज लावत फक्त पुढे जायचो. पण हल्ली काय होते, हल्ली खेळ चांगला आहे, चांगले लोक खेळामध्ये, बरेच लोक खेळ, शशी सारखी, माझ्यासारखे अजून बरेच पुण्यामध्ये खूप लोक चांगली आहे खेळामध्ये आणि तो खूप वरती चांगल्या लेवलला जाईल खेळ येत्या 2-4 वर्षात. पण पहिलं जे शिकायला भेटत नव्हतं ना, ते आता तुमच्या युट्यूबर्स वगैरे सारखं किंवा जो तो फॅन्सर पण स्वतःचे ते नॉलेज शेअर करत असतो, आय पॅटर्न शेअर करत असतो, विंग पॅटर्न शेअर करत असतो, आलेला पक्षी तुम्हाला सगळ्यांना नवीनला पण दाखवत असतो. तर त्याच्या मागचं कारण एकच आहे की जेव्हा तुम्ही नवीन असता ना तेव्हा तुम्ही त्या गोष्टी शिकल्या पाहिजे, कारण जो शिकणार तोच टिकणार. बरोबर. त्याच्यामुळं हे जे आहे हे शिकलं पाहिजे, चांगल्या गोष्टी पुढच्यांना पण सांगितल्या पाहिजे, जेणेकरून खेळ वाढेल. कारण जेव्हा खेळ वाढेल ना तेव्हाच त्या खेळाची व्हॅल्यू वाढते. आणि खेळाची व्हॅल्यू जर वाढली तरच तर आपला छंद लोक अजून या क्षेत्रामध्ये आली पाहिजेत किंवा आल्यांची नवीन ग्रोथ झाली पाहिजे, जी आहे ती टिकली पाहिजे, जी नवीन आहे ती पण वाढली पाहिजे. प्रत्येकाचा एक आनंद असतो, छंद असतो, तो वेगवेगळ्या स्तरावरती असतो. काहींना ते लॉक ट्रेनिंग वरती मजा वाटते, काही जण नवीन दरवर्षी ऍड होत असतात, काही जुने खेळत असतात, सगळं चालूच असतं. फक्त नवीन लोक जसे ऍड होतील ना तसं तो खेळ ग्लोबल होईल. आता हे कसं आहे, तुम्ही या खेळाचा जर बाहेरचा इतिहास जर बघितला ना तर फॉरेन मध्ये म्हणजे आपल्याला जसं शाळेमध्ये शिकवलं जातं का नाही, चित्रकला किंवा हस्तकला, हे बाकीच्या जास्त गोष्टी फॅक्टर म्हणून शिकवल्या जातात ना, असं बाहेरच्या देशामध्ये कबुतरांचं शिक्षण दिलं जातं, स्पेशल शिक्षण आहे. हो, रेसिंग कबुतरांचं त्यांना शिक्षण दिलं जातं. बेल्जियम या देशाची बरीचशी अर्थव्यवस्था ही कबुतरांच्या पैशावर चालते. त्याच्यामुळं हा खेळ खूप मोठा आहे आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचं स्वरूप थोडक्यात आपल्याकडे माहित नाही अजून. आपल्याकडे फक्त आपण छंद म्हणून त्याचा वापर करतो, कारण आपल्याकडे जो खेळ आहे ना तो तितकं ग्लोबलायझेशन झालेला नाही, एवढा मोठा विस्तार झालेला नाही त्याचा. फॉरेन कंट्रीज मध्ये कसं आहे, एकदम टॉप लेवलला गेलेला खेळ आहे. त्यांच्या ज्या रेसेस होतात किंवा त्यांचं जर हे असतात त्याचं आपल्याकडे IPL ला जेवढं महत्व दिलं तेवढं तिथं कबूतर क्षेत्रामध्ये महत्व आहे. वर्ल्ड कप आहे त्यांचा, वर्ल्ड कप आहे. म्हणजे बार्सिलोना सारख्या ज्या रेसेस होतात तर पूर्ण जगाचं लक्ष त्या रेसवर लागलेलं असतं, की त्या वर्ल्ड कपवर जेवढं लक्ष लागलेलं असतं तेवढं तिथं लक्ष लागलं. कबूतर क्षेत्रातलं वर्ल्ड कप म्हणलं तरी चालेल. हे बार्सिलोनाच्या रेस होतात, तुमच्या अजून फॉरेन मध्ये प्रत्येक वर्षी तायवानच्या रेस होतात. हे बाहेरचे, हा खेळ खरा बाहेरच होता, फॉरेनरच लोकांचा. त्यानंतर तो आपल्या इकडं इंडियात आला, चेन्नईला, बँगलोरला, हे सगळ्यांकडे या चांगल्या प्रकारच्या ब्रीड आहेत. त्यानुसार त्यांचा पण खेळ होता. आता पुण्यामध्ये कसं आहे, 1000 किलोमीटरच्या आता सध्या क्रेज, त्या 1000 किलोमीटर मध्ये आपण खेळतोय. तर चेन्नई झालं, साऊथ झालं, बँगलोर, या ठिकाणी 1700 किलोमीटर पर्यंत पण होतो खेळ. 1700-1800 किलोमीटर पर्यंत गेलेले आहेत. हो, त्यांच्याकडे त्या ऑलरेडी आपल्याकडे 2-3 वर्षात ती पण डेव्हलप होईल. 2-5 वर्ष लागतील आपल्याकडे, पण होईल ते पुढं. आता 1000 पर्यंत तर बऱ्यापैकी आपल्याकडे सगळ्यांचेच चांगले रिझल्ट आलेले. त्याच्यामध्ये साधारण 1000 किलोमीटर मध्ये पुण्यामध्ये आपल्या क्लब मध्ये किती मेंबर पक्षी सोडलेले आहेत? 5-6 जणांनी सोडले होते, पण चांगल्यातलं चांगले शशीचं होतं. म्हणजे शशीच्या मित्राचेच 2 पक्षी आले होते. एक यंगबर्ड आला होता, एक दुसऱ्या दिवशी आला. पण वैयक्तिक शशीने काहीतरी 10 का काय पक्षी 10 का 11 पक्षी टॅग केले होते 2 वर्ष. प्रत्येक वेळेस त्याचे 5-6 पक्षी जिंकलेले आहेत. आणि 1000 मध्ये 5-6 म्हणजे खूप मोठं यश असतं. 1000 किलोमीटर वेगळा विषय, ते 200, 300, 400, 500 हा वेगळा विषय, 1000 किलोमीटर वेगळा विषय. आता क्लब मध्ये टोटल मेंबर किती आहेत आपले सगळे? आमच्या क्लब मध्ये आता जवळपास 20-25 मेंबर आहेत. 20-25 मेंबर. 500-600 किलोमीटर पर्यंत किती मेंबर खेळतात? सगळे मेंबर. 500 किलोमीटर आपल्याकडे काय हे नाही मोठं, फक्त 1000 मध्ये अजून सगळे डेव्हलप झाले. पुण्याला जसं भौगोलिक भेटलाय ना, शिवाय आपल्याला जे वेदर भेटतं, वाईंड पोझिशन भेटते ना, फेब्रुवारीच्या आसपास आपल्याला जे वेदर भेटतं ना रिटर्न व्हायचं, सगळं चांगलं भेटतं म्हणजे इंडियामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या किंवा बाकीच्या कोणत्या पण क्लबच्या जर व्हॅलोसिटी चेक केल्या ना तर ते 700 किलोमीटर पर्यंत एकदम चांगले, खूप जोरात आहे. आणि 1000 किलोमीटर थोडासा वेगळा विषय आहे, तो लॉंग डिस्टन्स मध्ये मोडतो. तर त्या 500 पर्यंत तर ऑलमोस्ट 19% कॉमन झाले, कॉमन आहे. 700 ला पण बरेच लोक ऑन डे, बरेच लोकांचे प्लेसमेंट. 1000 ला पण आता चांगलं चाललेलंच आहे. यावर्षी मे बी अजून चांगले रिझल्ट त्यामध्ये येतील. बरं, पुण्यामध्ये क्लब किती आहेत सगळे? 5-6 क्लब असतात. 6 क्लब. आता हा पक्षी होता,
पॅटर्न दाखवायला विंग पॅटर्न बरोबर. ओके. आता या पक्षाचं जर सांगायचं झालं तर करंट वर्षी हा पक्षी उडलेला आहे. म्हणजे फ्रीटॉस खेळला होता 150, नंतर 400, त्यानंतर 700 आणि त्यानंतर 1000 किलोमीटरला आजपर्यंत जे चांगल्या लिस्टिंग लागला त्याच्यातला हा एक पक्षी आहे. म्हणजे सेकंड डे आपल्याकडे आजपर्यंत म्हणजे होत होतं. तर या वर्षी सेकंड डेला जवळपास 3 पक्षी आले का रे? 3 पक्षी, त्यांचे 2 आपलं एक. हा 3 पक्षी या वर्षी सेकंड डे आले. तर त्यातला एक हा आहे. हा ज्या दिवशी सुटला होता ना, म्हणजे पक्षी सुटला होता ना, मार्चच्या 17-18 तारखेला पक्षी सुटले होते. हो. आणि त्यावेळेस हा पक्षी दुसऱ्या दिवशी 3:30च्या आसपास 3:20 मिनिटांनी हा पक्षी उतरलेला आहे. आणि चांगल्या पद्धतीने हा पक्षी खेळलेला आहे. सेकंड डे आल्यामुळे त्याच्यात अजून जास्त आवडीचा आहे आणि त्यांनी त्याला चांदणे असं नाव ठेवलेलं आहे. मस्त पक्षी हा. आपण त्या दिवशी तिकडं पाऊस झाला अक्षरशः, अमरावती क्लायमेट पूर्ण बिघडलं होतं. अमरावती पक्षी थोडंसं होतं त्याच्यामध्ये पण तो पण हा पक्षी टोटल पक्षी किती त्याच्या बरोबर किती सुटले होते अख्ख्या क्लब मधून? 22 पक्षी सुटले. 22 पक्षामध्ये टोटल पुण्यात रिटर्न किती आले होते सगळ्यांचे मिळून क्लब मध्ये? माझेच आले होते 8 एक आले. 8 त्याच्यामध्ये आपले किती होते? 6 होते आणि त्याचे 2 होते. 2 होते. 8 पक्षी आले होते. ओके. आणि याचं जर बघितलं ना तर स्प्रिंटर टाईप त्याचा विंग पॅटर्न आहे. स्प्रिंटर म्हणजे काय असतं की शॉर्ट डिस्टन्सला जो स्पीड मारतो ना पक्षी, बरोबर, तो त्या पद्धतीचा त्याचा विंग पॅटर्न आहे. स्पीड पण आहे आणि ती हे पण आहे त्याचं. तो पक्षी त्या पद्धतीतच ओढला होता की तो स्पीड विथ डिस्टन्स त्या पद्धतीतच ओढला होता. त्याच्यामुळे शेवटी या वर्षीचा त्यांनी सेकंड डेचा रेकॉर्ड केला. म्हणजे सेकंड डे जे यश आहे ना, हे खूप मोठं यश आहे 1000 मध्ये, हे त्यांनी मिळवलं. सेकंड डे जे पक्षी उतरतात ना, हे त्यांच्या गुणवत्तेमध्ये एकदम उत्कृष्ट असतात. आणि त्याचा तुम्ही टेल बॅलन्स वगैरे जर बघितला ना, एकदम सिंगल टेल बर्ड आहे. त्याचा विंग पॅटर्न झाला, त्याची ती आय साईन झाला, परत त्याची जी फिनिशिंग असते, एक चांगल्या पक्षाची क्वालिटी असते ना, ते अशा जेव्हा तुम्ही त्याच्यावर असं हात फिरवता ना, ते एकदम तुम्ही पण हात फिरवून बघा त्याच्यावर वाटलं असतं. बरोबर. एक असं सिल्की टाईप वाटतं, एकदम मऊ असतं. तुम्ही कुठल्याही चांगल्या क्वालिटीच्या पक्षावरती हात जेव्हा फिरवता ना, असं एक सिल्की फिलिंग असते. त्याची क्वालिटी पण ठेवण किंवा त्याची जपणूक ते पण त्याच्यावर. या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, एक तर तुमचं कलेक्शन सगळ्यात महत्वाचं. तुम्ही काय कलेक्ट करताय, कोणाचं कलेक्ट करताय, ते कलेक्शन केल्यानंतर ना तुम्ही त्यांचं मेंटेन कसं करता त्यांना, परत तुम्ही त्यांना प्रॉपर पेअर केले पाहिजे. डिस्टन्स वाईज त्यांचं पेअरिंग केलं पाहिजे. शॉर्टचा शॉर्टलाच, लॉंग मिडलचा मिडललाच, लॉंगचा लॉंगलाच. त्या पद्धतीत पेअर केल्यानंतर ना जे यंग बर्ड त्यांचे तयार होतात, त्यांना तुम्ही ते प्रॉपर डाएट देऊन त्यांचे तुम्ही लॉब ट्रेनिंग घेता. मग आपण त्यांची लॉब ट्रेनिंग जवळपास एक 8 महिने 9 महिने 10 महिने घेतो. ज्यावेळेस मग दुसऱ्या वर्षीचा ऑक्टोबर संपत येतो, तेव्हा थोडीशी थंडी पडते. मग आपण त्यांना थोडं अंतरावरती ट्रेनिंग चालू करतो. त्यानंतर मग त्यांचं ते क्लब रेसेस चालू होतात. हे मेंटेनन्स हा सगळ्यात मोठा भाग आहे. जसे तुम्ही जितकं पक्षी तुमचा हेल्दी राहील, कोणता गोळा करता त्याच्यापेक्षा तुम्ही सांभाळताय कसं, त्याच्याकडे त्याच्यावर जास्त डिपेंड आहे. तुमच्याकडे पक्षी एकतर चांगल्या क्वालिटीचे पाहिजे, ते प्रूव्ह झालेले पाहिजेत. त्यावेळेसच तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता ना की ते कशा बरोबर वेळ झाले पाहिजे किंवा त्यांना कुठं त्याचा उपयोग होईल. ते ब्रीडिंग मध्ये येतील की रेसिंग मध्ये येतील, हे त्यावेळेसच आपण ठरवू शकतो. क्वालिटी पाहिजे, व्यवस्थित मेंटेन केले पाहिजे. त्यांचा जो डाएट असतो तो प्रॉपर त्यांना दिला पाहिजे. आणि मेंटेनन्स सगळ्यात महत्वाचं आहे. जितका आपण मेंटेनन्स चांगला, आता तुम्ही मागे लॉक बघू शकता, ते पक्षी बघा, हे सगळे यंग बर्ड आहे. हे साधारण किती वय काय या पक्ष्यांचं? हे यंग बर्ड आहे सगळे, 1 वर्षाच्या कमी वयाचे पक्षी. 11 महिने 9 महिने 8 महिने 7 महिने असे. फिमेल पक्षी बघा. हा पण पक्षी 2 वर्ष 1000 किलोमीटर उडलेला आहे.
2 वर्ष ओल्ड मध्ये ओढलेला आहे हा. मागच्या वर्षी पण हा विनर आहे, या वर्षी पण विनर आहे, 1000 विनर. त्याचे काय म्हणजे आता साधारण वय काय आता या पक्षाचं? या पक्षाचा 3 वर्षाचा पक्षी 3 आहे. वर्षाचं. पहिल्या वर्षी यंगबड असताना तो 400 किलोमीटर ओढला होता. त्यानंतर त्याला स्टॉप केला होता आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी तो 1000 किलोमीटरला विनर होता आणि या वर्षी पण 1000 किलोमीटरला विनर. 2 वर्ष 1000चा विनर बर्ड आहे. आता ब्रीड वर चालू आहे. आता तो ब्रीडिंग मध्ये मे बी पुढच्या सीझनला परत खेळतो. परत पण खेळ. हो, हे जे पक्षी आहेत ना, हे म्हणजे लिमिटेड एडिशन मधले बर्ड आहे. हे तुम्ही ब्रीड पण करू शकता, परत तुम्ही. हा बरोबर. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की एकदा ब्रीड वर घेतलं तो परत रेसला खेळवला नाही पाहिजे. असं काय नसतं. शिवा वैयक्तिक 3 वर्ष ब्रीड केलेला आहे यांनी. 3 वर्ष त्याच्याकडे आता पण त्याचे बरेच पट्टे आहेत त्याचे आणि तो रेस पण खेळतो दरवर्षी आणि तो दरवर्षी विनर आहे. असं काहीच नसतं. हे चुकीचे. ज्यावेळेस बच्चे होते त्याचे त्या दिवशी पण तो रेसला टाकलेला आहे. बच्चे घरी ठेवून तो रेसला टाकलेला आहे. असून त्याला रेसला सोडलेला आहे 700. तो बच्चे पोसत होता का अंडी सरकवलेली? पोसत होता तरी सोडलेला आहे. तरी त्याला सोडलेला आहे. मागच्या वर्षी बर्सोलिना रेसला पण विनर आलेले बर्ड होते ना, त्यांचे पण बच्चेच होते. म्हणजे ही खेळाची एक पद्धत आहे की कोण कोणत्या पद्धतीमध्ये त्या पक्षींना ट्रेन करतो. तसं ही वेगवेगळी पद्धत आहे. कोणी विडो होड सिस्टीम वापरतं, कोणी नॅचरल मेथड वापरतं, कोणी काहीच नाही करत, आहे तसे पक्षी सोडतं. ते शेवटी तुमच्या त्या पक्ष्यांच्या क्वालिटी, त्यांचा जो होमिंग सेन्स आणि जो स्पीड, सगळ्यात महत्वाचं या खेळात असतं वातावरण. ज्या दिवशी पक्षी रिलीज होतो ना, त्या दिवशीचं वातावरण काय हे सगळ्यात महत्वाचं असतं. त्या दिवशी वाइंड पोझिशन काय आहे ते पण सगळ्यात महत्वाचं असतं. कारण ज्यावेळेस वाइंड पोझिशन हे सपोर्टिव्ह असते ना, त्यावेळेस कुठल्याही खेळाला व्हॅल्युसिटी चांगली लागते. व्हॅल्युसिटी म्हणजे घरी यायचं स्पीड. आणि ज्यावेळेस वाइंड पोझिशन थोडीशी वेगळी असते त्यावेळेस फक्त वेळ जास्त लागतो थोडासा. आता हा पण पक्षी या वर्षी 1000 किलोमीटर क्लोन बर्ड आहे. याच वर्षी खेळलाय का पहिला खेळला होता? नाही, हा मागच्या वर्षी 400 किलोमीटर खेळलेला पक्षी आहे आणि या वर्षी 1000 किलोमीटर जिंकलेला विनर बर्ड आहे. याची खासियत अशी आहे की म्हणजे आपण एक अंदाज लावतो की 1000ला कुठल्या अंतरावरनं पक्षी गेला पाहिजे. काही म्हणायचे 500 किलोमीटर वरनं गेला पाहिजे, काही म्हणायचे 700 किलोमीटर खेळलेला बर्ड पडत पाहिजे. अनुभव किती आहे पक्षाला त्याच्यावर तो थोडक्यात प्रत्येकाचं वेगळं गणित असतं. पण हा पक्षी सगळ्या खेळाला अपवाद आहे. म्हणजे माझ्या तर मते या वर्षी हा पक्षी 400 किलोमीटर खेळला होता. त्यानंतर हा पक्षी डायरेक्ट 1000 किलोमीटर खेळला आहे. 4 सोडून डायरेक्ट 1000ला सोडला. मध्ये त्याला दुसरं काय? याचे होमिंग सेन्सची दाद द्यायला पाहिजे आणि त्याच्यात ती जी जिद्द आहे ना त्याची पण एक ती दाद दिली पाहिजे. 400 किलोमीटरवरनं 600 किलोमीटरचं होमिंग काढणं काय सोपी गोष्ट नाही, पण ही त्या पक्षीने केलेली. आणि हा पुण्याच्या इतिहासातला 400 वरून 1000 खेळलेला एकमेव पक्षी. एकमेव. भले पुढे होतील ते माहित नाही आजपर्यंत, पण आजच्या घडीला याचा तो रेकॉर्ड मानता येईल की 400 किलोमीटरवरनं पण 1000 किलोमीटर सक्सेसफुली कम्प्लीट केलं या बर्ड. हे जे पहिला आपण जो शिवा पक्षी दाखवला होता ना, ही त्याची पोरगी. म्हणजे ती लाईन याच्यामध्ये थोडीफार उतरलेली आहे. त्यामुळे त्याचं जे यश आहे ती लाईन जी त्याची शिवाची एक लाईन आहे ना ती हिच्यामध्ये आहे. म्हणजे त्या तो जो फॅक्टर होता ना, तो स्ट्रेंथचा, होमिंग घ्यायचा, स्टॅमिना पकडायचा, तो त्या जेनेटिकली त्याच्याकडे तो आलेला आहे. त्याच्याकडनं आला. तो ऑलरेडी प्रोन बर्ड 3 वर्ष खेळलेला. हा पण पक्षी बरेच वर्ष खेळू शकतो आणि एवढी स्ट्रॉंग होमिंग दाखवली त्याच्यामुळं चांगल्या क्वालिटीचा आयसन दाखवली ना. साधारण पक्षाची कॅपॅसिटी समजा 800 किलोमीटर असेल, 1000 किलोमीटर असेल, तर किती वर्षापर्यंत पक्षी खेळू शकतो एक पक्षी? हे बघा, हे सगळं आपल्या मेंटेनन्सवर डिपेंड. बरोबर. आपण त्यांना कोणत्या पद्धतीत ठेवतो, त्यांना आपण खेळवल्यानंतर किती रिकव्हर करतो. बरोबर. ते आल्यावर आता तुम्ही सगळे पक्षी बघितले, त्याच्यामधले सगळे पक्षी फिट अँड फाईन आहे. ते खेळले, रिकव्हर झाले, आता ते ब्रीडिंग मध्ये वापरते. तो म्हणजे आपण जे पक्षी वापरतो ना ते किती चांगल्या पद्धतीत मेंटेन करतो ते सगळं हे असतं. आता एखादा पैलवान असतो ना, तो काय आज असा उठून पळून डायरेक्ट हिंद केसरीच्या मैदानाला, महाराष्ट्र केसरीच्या मैदानाला जाऊन उभा राहतो. तो जो उभा राहिला तरी टिकणार नाही. त्याच्या मागे जी त्याची रोजची मेहनत आहे ना, तशी या खेळामागे रोजची मेहनत आहे. आता हे बघा, आज काही रेस नाही किंवा आता काही रेस चालू नाही म्हणून यांचं काही नियोजन नाही असं काही नाही. या खेळामध्ये प्रत्येक फेन्सियरचा रोजची मेहनत ठरलेली. 2 तास फ्लाइंग, त्याचं एक फिमेल लॉटचा असेल,
2 तास फ्लाइंग त्याचं मेल लॉटचा साधारण डेली 4-5 तास त्याला द्यायला अर्धा दिवस तर तुमचा अर्धा त्यातच दिवस त्याच्यातच जातो. जातो. आणि जो फॅन्सियर ह्याच्यामध्ये वेळ देऊ वेळ शकतो. वेळ आणि नॉलेज वापरतो ना तोच टिकतो. तोच टिकतो. यशवंती आणि 1000 ला ग्रेजर. ग्रीझल आता हा जो पक्षी आहे ना तुम्ही विंग पॅटर्न बघा, सगळ्यांचा असा एक इनलाईन विंग पॅटर्न. हो. हा पण पक्षी हिचा म्हणजे हिचा जो फादर होता तो मागच्या वर्षी 1000 किलोमीटरला विनर होता. आणि हिची आई ती यशवंती आणि हिचा यशवंतीची father पोरगी. हा त्या दोघांची पोरगी ही स्वतः या वर्षी वैयक्तिक यंग बर्ड मध्ये 400 किलोमीटर खेळली. तिचा वडील असंच होता दिसायला, म्हणजे ग्रेझल असून 1000 किलोमीटर तो खेळला होता. आपल्या पुण्याच्या हिस्ट्रीमध्ये पहिला ग्रेझल होता 1000 किलोमीटर खेळलेला. शेवटे बरेच चांगले पक्षी असे होते किंवा अजून पण आहेत की ते चांगल्या पद्धतीचे पक्षी सगळ्यांकडेच असतात, पण ते शेवटी प्रूव्ह व्हायला लागतं. जेव्हा ते प्रूव्ह होतं तेव्हा तो इतिहास असतो. हा पण शिवाचा पोरगा येतो. शेवटचा पोरगा आहे. हो, हा किती म्हणजे 2-3 आपण या वर्षी यंग बर्ड असताना 400 किलोमीटर खेळलेला आहे. आता ब्रीडवर आहेत का? म्हणजे आता ब्रेडवर टाकलेलं आहे. ब्रीडवर टाकले. रात्री 8 वाजता 8 वाजून 20 मिनिटांनी आलेला आहे. रात्री अंधारामध्ये हा आला. तर ती लाईन माझी रात्रीची पण फ्लाइंग करते. कशी आहे मी तो sense? त्याच्या आधी पण त्याच लाईनचा पक्षी माझा एक 700 किलोमीटरच्या रेसला काहीतरी 8च वाजले असतील. 7-7:30 8 वाजता एक धोंदा बरोबर बसला होता. त्याची व्हिडिओ पण आपण सोडली. व्हिडिओ पण आहे. नाईट फ्लाइंग मध्ये वन डे ह्या व्हिडिओ मध्ये ऍड करू आपण ती व्हिडिओ. ऑन डे उतरला होता तो पक्षी, अंधाराचा येऊन बसला होता. हा, आणि हा पण रात्रीचा आलेला पक्षी, ह्याची पण आपल्याकडे आहे व्हिडिओ. हे माझ्या प्रॉपर लाईन आहे माझ्या. जे 1000 किलोमीटर खेळले ना त्यांचीच ती पोर आहेत. हा, ते स्वतः आता यावर्षी 400 ओढली, पुढच्या वर्षी ती पुढच्या रेस अजून पुढे चालू. हे ग्रिझल लाईन माझी. मी PHP क्लबला होतो त्या वर्षी 800 किलोमीटरची रेस झाली होती. तर त्या 800 किलोमीटरच्या रेसला ही ग्रिझल लाईन 1 डे रिटर्न मध्ये आले होते माझ्याकडं. बरोबर. म्हणजे त्यावेळेस हायेस्ट व्हॅल्युसिटी झाली माझ्या त्या पक्ष्यांची. 3 पक्षी आले ते. एक ग्रिझल होता, एक बबरा होता आणि एक बबरा डुब्बा. आणि त्या वर्षी माझे 3 पक्षी होते. माझे मित्र आहे सुनील आलकुंडे आणि पिंटू सावंत म्हणून. तर त्यांचे पिंटू सावंतचा यंग बर्ड फर्स्ट आलता. माझा यंग बर्ड ओल्ड बर्ड फर्स्ट, सेकंड आणि 6वा. आणि माझ्या मित्र सुनील आलकुंडे त्याचा 3रा, 4था, 5वा असे. म्हणजे त्या वर्षी आमचं ते रेकॉर्ड झालं. 800 किलोमीटरचं 1 डे रिटर्न टॉप व्हॅल्युसिटी दिली त्यावेळेस. तर त्या ग्रिझल एक फर्स्ट आलता. तर तीच लाईन आहे माझी. आणि ते ज्या वेळेस 800ला जे पक्षी आलते ना 3 मेल आलते माझे. पूर्ण त्या मेलचीच लाईन आहे आतापर्यंत माझ्याकडं. तीच लाईन विनर होती. आणि इथून पुढे पण मी ती बऱ्यापैकी चांगली तीच लाईन. आता ते लाईनचं माझ्या लाईनचं मला माहिती आहे. आमचे मित्र आहे मेजर, त्यांना माहिती आहे, कारण त्या लाईन अजून पण पुढे खेळते. म्हणजे आता 1000 किलोमीटर पर्यंत आपल्या जे भविष्यात पुढच्या रेस आल्या त्याच्यामध्ये पण हीच लाईन उतरवणार आहे. हा, पुढे पण आपण हीच लाईन उतरवणार आहे. कारण ऑलरेडी यांची हिस्ट्री पूर्णपणे मला आणि माझे मित्र ते मेजर साहेब आहे त्यांना पूर्ण माहिती आहे. किती किलोमीटर पर्यंत डिस्टन्सला उडलेल्या लाईन त्यांनी आणल्या होत्या. बरोबर. पण आपल्या इकडं आत्ता कुठे 2-3 वर्ष झाले ते 4 वर्ष आले की 1000 पर्यंत जाते. त्याच्या पुढे रेस होत नाही, पक्षी उरत नाही लोकांकडे. माझ्याकडे असतात पण मी एकटा तर नाही सोडू शकत. तर मग आता भविष्यात माझं चाललंय जर त्याच्या पुढच्या पण रेस झाल्या तर मी त्याच्या पुढच्या पण रेसला माझी लाईन सोडणार. नाही तर मग आमच्या मित्र मेजर साहेब ते त्यांचं माझं बोलणं झालं
तर मग आमचं चाललं होतं की वैयक्तिक जाऊन एकदा ट्रायल घ्यायची किंवा हा की दिल्लीला जाऊन आपण स्वतः पक्षी न्यायचे तिकडं आणि आपले वैयक्तिक आपले असतील ते ट्रेनिंग दिली ह्या पद्धतीने सोडायचं. हा ट्रेनिंग वगैरे देऊन आपल्या 1000 पर्यंत जर झाली रेस त्याच्या पुढे जरी क्लब येऊ कसं होतं काही वेळेस ते पैसे कमी पडतात. बरोबर. हा पैसे कमी पडल्यामुळे मग जरा थोडं अडचणी निर्माण होतात क्लबला. बरोबर. मग आम्ही असं ठरवलं की बाबा नाही झालं कोण मग अजून 1-2-3 फॅन्सियर जर असन तर मिळून एक तर मग मैत्रीपूर्ण रेस थोडक्यात करायची आपल्या वैयक्तिक म्हणजे माझं आणि माझ्या पार्टनरचं म्हणजे झालेलं आहे की वैयक्तिक आपण जायचं दिल्लीला नेऊन पक्षी सोडून द्यायचे. दिल्लीच्या क्लबचे काही लोक तिथं बोलून हा म्हणजे ते तिथं व्हिडिओ वगैरे बनवून तिथनं सोडून द्यायचे. आता आपल्याला पण कळलं पाहिजे ना ऑलरेडी आपल्याला माहिती लाईन आहे पण स्वतः आपण उडवल्याशिवाय आपल्याला कळणार नक्की कोणाची क्वालिटी काय आहे किंवा काय लक्षात येईल पक्ष्यांची. आईस लाईन दाखवा. विंग पॅटर्न. ओके. बॅलन्स ही मिडल डिस्टन्स लाईन आहे. ही 3 वर्ष माझ्याकडं 500 पर्यंत प्लेसमेंट आहे. ही फिमेल एव्हरेल लाईन आहे. ते माझे मित्र आहे चेन्नईला त्यांच्याकडनं मी आणली होती मिडल डिस्टन्स साठी. ती लाईन आणली होती का पट्टाच आणला? लाईन आणली होती. मग हे नंतर त्यांचे बच्चे आणि माझ्या लाईन थोडे क्रॉसिंग करून मी ही ब्रीड केलेली. तर ही कंटिन्यू 3 वर्ष प्लेसमेंट आहे ही लाईन ही फिमेल 500 पर्यंत. विशेष की ही पूर्ण व्हाईट आहे तरी सुद्धा ही फिमेल म्हणजे जिंकलेली. कलर पडला थोडासा कलर पक्षी असेल तर जरा थोडं शिकऱ्यांचं अटॅकचं प्रमाण असतं पण धोका जास्त ही जरा थोडी अनुभवी चांगली. पण 3 वर्ष ही फिमेल चांगली हिने प्लेसमेंट दिली. आता मी हिला आमचे मित्र आहे राजन नांगरे म्हणून तर त्यांनी मला एक म्युलमॅनचा एक मेल दिला बच्चा दिलता गिफ्ट दिलता. त्यांनी इम्पोर्ट त्यांच्याकडे पुण्यात सगळ्यात भारी जे म्युलमॅन असतील तर ते त्यांच्याकडे आहे. व्हिडिओ घेणार आहे आपण हो तर ते त्यांनी मला त्यावेळेस त्या जोडाचा एक बच्चा दिलता. तो आहे तिकडे आतमध्ये तो पण दाखवतो खाली. हो तो त्यांनी मला तो गिफ्ट केला तो पट्टा असताना. त्यांनी काहीतरी त्या 1,40,000 काय असं किमतीचा पेर आणला होता इम्पोर्ट डायरेक्ट. त्याचा बच्चा मला दिला हो त्यांनी दिलेला आहे. तो पण मी दाखवतो. हा मिडल डिस्टन्स पक्षी आहे. स्पीड वगैरे चांगला आहे या पक्ष्यांना. हा त्यांनी मला गिफ्ट केलता. हा माझ्या मुलाला दिलता त्यांनी. त्याला कलर अशीच व्हिडिओ दाखवली ती मुलाला मग त्याला आवडला. ते मी त्यांच्याशी बोललो मग त्यांनी मला हा गिफ्ट केलेला पक्षी. हा चांगला एकदम फ्लाइंग करतो. इतका स्पीड आहे याला की म्हणजे सांगायचंच नाही. उडणं बिडणं एकदम चांगलं आहे. आता मी हेच माझ्या इथं मिडल डिस्टन्स ती एव्हरेल लाईनची फिमेल आहे तिला हा टाकलाय मी आता ब्रीडिंग साठी. बरोबर आता हा तर मला शॉर्ट डिस्टन्स साठी पक्षी तयार करायचे त्याच्यासाठी मी यांचा पेअर केलेला आहे.
साधारण किती वर्ष किती दिवसात बक्षीस आलाय आपल्याकडे? हा यंग बर्ड आहे, हा आत्ताचा यंग बर्ड आहे. गेल्या वर्षीचा? हो, आत्ताचा यंग बर्ड आहे. आणि मी यंग बर्डच आता सध्या जोडावर टाकलेले, ते माझ्या पण लॉफ्ट मधले बरेच घरचेच टाकलेले अजून. हे आता मी 4 दिवसापूर्वी माझे मित्र आहे धनेश्वर आंबेवले म्हणून, तर त्यांनी रोगालाचे फिमेल घेतलेली, तर ती आपल्या पुण्यात म्हणजे सगळ्यात विक्रमी खरेदी जी केली असं. काय कॉस्ट काय झाली त्यावेळेस? ती 1 लाख रुपये द्यावे लागले तिला. ऑप्शनला टाकली होती, ऑप्शनला आली होती. 1 लाख रुपये त्यांनी दिले. मग त्या फिमेलचे बच्चे, आणि नंतर त्यांनी परत जेलीमाचा एक चांगला इम्पोर्ट लाईनचा मेल त्या फिमेलला क्रॉसिंग केलं, आणि त्यांनी मला 2 बच्चे दिले. त्याच्यात हा एक बच्चा आहे एक्स्ट्रीम लॉंग डिस्टन्स. साधारण याची कॅपॅसिटी अंदाजे किती आहे किंवा किती किलोमीटर पर्यंत चालू? सारा ती 2800 किलोमीटर विनर झालेली फिमेल आहे. तर तिचे त्या लाईनचे बच्चे आहे. हा, इल्सा म्हणून अजून एक आहे त्या लाईनची. हा एक बच्चा आहे. आणि हा एक बच्चा आहे. हे मी माझ्या लाईनला क्रॉस करण्यासाठी मी त्यांच्याकडून आणले त्यांनी, आणि माझे त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी आपल्याला दिला गिफ्ट. हो, म्हणजे दिले त्यांना आपण पैसे. आणि ते आता मी इनब्रीड केलेले ते दाखवतो आपले घरचे. हो, जे मग असे तुम्हाला आतमध्ये ते एक चांदणी म्हणून सेकंड डे उतरली बघा. तिला तिचाच मुलगा पेरिंग करून इनब्रीड काढलेले आहे मी. हा एक आहे. खास इनब्रीड करण्याचं कारण काय, म्हणजे की ही लाईन आपल्याला लाईन डेव्हलप, आपली लाईन पण टिकून राहते. परत ह्या लाईनला दुसरी लाईन मॅच करून आपल्याला, कारण ह्याची जे आई वडील हे सगळे आपल्या इथं पुण्याच्या क्लायमेट मध्ये उडलेले. हा, आणि 42 डिग्री टेम्परेचर असताना हे पक्षी विनर झालेले. त्यांची कॅपॅसिटी आहे. मी इनब्रीड काढून ठेवलं. आता ह्याचे आजोबा शिवा आणि आई ती चांदणी, त्या चांदणीलाच मी त्यांचाच मुलगा लावला, शिवाचा आणि चांदणीचा. हो, तो लावून हे इनब्रीड काढलं. थोडक्यात शिवाची लाईन डेव्हलप करण्यासाठी ती शिवाची लाईन पण डेव्हलप झाली, आणि ऑलरेडी ती माझ्याकडे सेकंड डे आलेली फिमेल, तिची लाईन पण ह्याच्यात आली. हा एक बच्चा. ह्याला काय भविष्यात थोडस रेसला ट्रायल घेण्याची आहे का? हा फक्त आपलं रेस लॉक ट्रेनिंग मध्ये त्याला नंतर ब्रीड करून मी हे खास त्याच्यासाठी, जे आता म्हणलो ना आमचे मित्र धनेश्वर आंबेवले, त्यांनी मला ते 2 बच्चे दिले, ते खास ह्यांच्यासाठी, ह्या इनब्रीड साठी घेतलेले मी. ह्या लाईनला मी ते भविष्यात ते पेरिंग करणार. हा एक बच्चा आहे. आणि हा एक बच्चा आहे बघा. हा एक बच्चा आहे. 2 बच्चे मी काढलेले. एकदम साईज एकदम छोटी, बॅलन्स वगैरे, आणि साईज पण म्हणजे एकदम छोटी साईज आहे. आता थोडे फ्लाइंग करतात, पण ते भविष्यात मी ह्या लाईन क्रॉस करून जरा त्यांचे पिल्ल उडवणार. माझी लाईन पण डेव्हलप राहते,
आणि दुसऱ्या पण चांगल्या लाईन मी त्यांच्यात मिक्स करून त्यांचेच पिल्ल पुढं भविष्यात रेसला तयार करणार. हा पण माझा घरचाच आहे. ह्याच्यात सायन लाईन आणि आपली कलकत्ता लाईन शिवाची पण लाईन ह्याच्यात मिक्स आहे. ह्याचे वडील 750 किलोमीटरला वन डे रिटर्न झाले, म्हणजे संध्याकाळी रात्री 8 वाजता आला होता. तर त्याचाच बच्चा आहे हा. तो माझ्याकडं 1000ला टाकला. त्यावेळेस तो लॉस झाला. यंग बर्ड होता, मी तरी त्याला 1000ला टाकलेला. लॉस झाला म्हणून मग हा पक्षी मी ठेवून दिला. आता जास्त करून कलर असले तर अटॅकचं प्रमाण जास्त असतं. त्याची क्वालिटी असेल तर तो अटॅक मुळे तो पक्षी लॉस होण्याचे चान्सेस. क्वालिटी असली तरी अटॅक झाले तर कोणीच काही करू शकत नाही. मग त्याचाच बच्चा मी ठेवलाय ब्रीड. त्याला स्टॉक बर्ड म्हणून ठेवलेला आहे. हा, त्याचे पण आई साईन तुम्ही बघा, आई साईन पण खूप चांगले आहे त्याचे. विंग पॅटर्न एकदा दाखवा. शिवाचा हा माझा शिवा आणि सेकंड डे आलेली चांदणी त्यांचा मुलगा आहे हा. ह्याला मी स्टॉक केला होता मागच्या वर्षी. थोडं खेळवून त्याला 400 खेळून याला ठेवून दिला. हाच मी आता त्या चांदणीला लावून इनब्रीड याच्या आधी दाखवले पट्टे काढले. हाच तिचाच मुलगा तिला लावून इनब्रीड काढून ठेवले होते 2 बच्चे. आता मी याला 1000ला माझा एक यंग बर्ड फर्स्ट आलता, तर त्याच्या 2 मुली मी स्टॉक केलेले आहे. त्याच्या 2 मुलींमधली एक मुलगी ह्याला पेअर केली मी आता. बरोबर. आणि अजून एक जी फिमेल आहे तिला मी हिचाच मुलगा पेअर केलेला आहे. हा जो निळा दिसतोय ना, हा ह्याचाच मुलगा आहे. ह्याचाच मुलगा आहे हा. त्या दुसऱ्या फिमेलला पेअरिंग केलंय मी. थोडक्यात शिवाची लाईन डेव्हलप करण्याकडे जरा थोडस जास्त लक्ष आहे. हा, जास्त करून ते शिवाची लाईन मी डेव्हलप, कारण ती लाईन आपल्याला एवढे वर्ष आले की त्या लाईनचा आपल्याला चांगला म्हणजे रिझल्ट आहे. आणि ती शक्यतो लॉस होत नाही ती लाईन. जर काही शिकऱ्याने वगैरे काही जर अटॅक केला, काय झालं तर पुढे धडकले तारला तर एक तर मारतात, नाहीतर मग धडकले कुठं लांब कुणाच्या घरात बिरात घुसले तर मग ते जे कोण पकडतात ते देतात, पण त्यांना काय माहित नसले की देतात. पण आपल्या इकडे पुण्याच्या साईडला पुढे जर पक्षी माझे पडले तर माझा पक्षी कधी भेटत नाही परत, कारण मी कधी सेल करत नाही पक्षी. मला आवड आहे. मी आपण ब्रीडिंग करतो आणि रेसला सोडतो. मी सेल करत नाही. माझे ठराविक 1-2-3 मित्र आहे, त्यांच्याकडेच माझे पक्षी असतात. त्याच्यातले 2 तर आता ते जे DST लॉफ्टवाले तापकीर आणि एक तिथं बसलेला आहे शिवाजी म्हणून. आता मी नाही खेळणार, पण तो माझा पार्टनरच आहे. तर तो ह्या वर्षी तो खेळणार आहे रेस मध्ये, तर त्याला आपला आहे सपोर्ट. नवीन आहे तर बघू आता त्याला काय रिझल्ट देतात पक्षी. आज स्वतः खेळण्यात आणि दुसऱ्या, आता तो माझा मित्रच आहे, पण त्यांनी जी ट्रेनिंग कशी दिली किंवा काय त्याच्यावर, त्याच्यावर तसं तर तो आपण सांगतोय तसं तो करतोय. पण शेवटी रिझल्ट स्वतः आपण असणं आणि इतर दुसरं त्याच्यात फरक पडतो थोडा. बरोबर.